कॅन्डल मध्ये 95% बायर्स असतात, 5% सेलर्स साठी ती जागा असते. त्यांनी मार्केट डाऊन साईडला आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे 95% ही कॅन्डल असते. ड्रॉ करून बघा, जमतंय का? मी तर शेअरिंग करणारच आहे ती स्क्रीनवर. ज्यांना जमत नसेल त्यांनी स्क्रीन बघा आणि ड्रॉ करून घ्या. व्यवस्थित ड्रॉ करा, त्यावर चुकू नका. क्लोज प्राइस आणि हाय प्राइस सेम ठेवून, क्लोज प्राइस आणि हाय प्राइस सेम ठेवून परंतु ओपन प्राइस आणि लो प्राइस मध्ये डिस्टन्स असलेली सर परंतुच्या पुढे काय? क्लोज प्राइस आणि हाय प्राइस सेम ठेवून ओपन प्राइस आणि लो प्राइस यामध्ये डिस्टन्स असलेली कॅन्डल म्हणजे क्लोजिंग बुलिश मारुबुजू होय. कॅन्डल म्हणजे क्लोजिंग बुलिश मारुबुजू होय. क्लोजिंग बुलिश ड्रॉ करून घ्या. ही कॅन्डल पण 95% प्रमाणामध्ये येते. बुलिश 95% असते, बेरिस मध्ये 5% आहे. कारण ओपनिंग नंतर सुरुवातीला या कॅन्डलला लो बनवला, लो बनवल्यानंतर त्यामध्ये बायर्स आले आणि पॉवरफुली बायर्स एक कॅन्डल ग्रीन बनवून टाकली. त्यामुळं सुरुवातीची जी शॅडो आहे ती लोअर शॅडो आहे, म्हणून हिला क्लोजिंग बुलिश मारुबुजू म्हणतात. क्लोजिंग बुलिश मारुबुजू. अगोदरच्या कॅन्डल मध्ये अप्पर शॅडो होती, अपसाइडला असल्यामुळे अप्पर शॅडो, आणि या कॅन्डल मध्ये डाऊन साइडला शॅडो असल्यामुळे लोअर शॅडो. जे कॅन्डलच्या खाली जी दांडी आहे, आता जे एकदम न्यू मेंबर आहेत, एक दोघं मित्र आहेत आपले की एक दो अगदी न्यू आहेत, त्यांना मार्केट मधला मत सुद्धा माहिती नव्हता, पण केवळ आपल्या आग्रहामुळे म्हणजे त्यांना वाटलं की आपण मार्केट शिकूया, तर ते आलेले आहेत. त्यांना ह्या गोष्टी थोडंसं आणखी थोडंसं डिटेल सांगणं गरजेचं आहे. त्यामुळं जर जसं समजतंय त्या पद्धतीने समजून घ्या. अगदी तुमची सुरुवात वेल्डन आहे, कुठलंही लॉसेस न होता, कुठलंही नुकसान न होता तुम्ही शिकायला आलात. ही गोष्ट सर्वात प्रॉफिटेबल आहे तुमच्याकडं, जे अगदी नवीन बांधव जॉईन झाले त्यांच्यासाठी. जे स्ट्रगल करतायत ते आहेत, त्यांच्याबद्दल तर काही विषयच नाही, पण अगदी नौखे आहेत, भारी असतील त्यांची जर्नी. इथून पुढं लर्निंग कर्व मी 0 करून टाकेल त्यांचा, पण ते साथ दिली पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे, जसं ते ऐकलं पाहिजे. बिलकुल म्हणजे माझ्या दबावपोटी नाही, पण अगदी सामंजस्यानं लीनतेनं जे काय अध्ययन करतो त्या दृष्टीने जर व्यवस्थित तुम्ही स्वतःला घेतलात, माइंडसेट शांत ठेवून सायकोलॉजिकली, तर ग्रहण खूप लवकर होईल तुम्हाला. नाहीतर हा काय सांगतोय मी, याला 15 दिलेत, काय विषय ना भाऊ,
व्यवस्थित ग्रहण होणार नाही. कारण मी सुद्धा खूप स्ट्रगल केले आतापर्यंत. तुम्ही पण बघताय, कधी झोपतोय कधी उठतोय माझं मलाच नियोजन माहित नसतं. 3.5 वर्ष झाली या गोष्टीला. त्यामुळे ते प्रत्येकानं थोडस शांत ठेवून बघितलं ना स्वतःकडं, लवकर होऊन जाईल अचिव्हमेंट. की झाली असेल ड्रॉ करून. हे बघा, ह्या क्लोजिंग 95% शॅडो असते यामध्ये, म्हणजे सॉरी 95% बॉडी आणि 5% शॅडो असते. तसंच आहे हे. आपल्याला मारुबुजू बुलिश कॅन्डल पाहून झालेली आहे. आता बेरिश बघूया, त्यानंतर मग चार्ट वर जाऊया. चार्ट वर तुम्हाला मी दाखवून देईल आणि चार्ट वर बोलायचा विषय चार्ट वरच बोलेल. आता पुढचा लिहा मेन प्रकार नंबर 2 लाल पेन असेल तर, बेरिश मारुबुजू कॅन्डल पॅटर्न प्रकार. बेरिश मारुबुजू. बेरिश मारुबुजू कॅन्डल पॅटर्न प्रकार लिहायला सुरुवात करायचंय. पूर्ण क्षमतेने मंदीची कॅन्डल असते. पूर्ण क्षमतेने मंदीची कॅन्डल असते. कोणत्याही प्रकारची शॅडो या कॅन्डलवर क्रिएट होत नाही. कोणत्याही प्रकारची शॅडो या कॅन्डलवर क्रिएट होत नाही. पूर्ण बॉडीने भरलेली कॅन्डल म्हणजे, पूर्ण बॉडीने भरलेली कॅन्डल म्हणजे बेरिश मारुबुजू होय. बेरिश मारुबुजू होय. ही कॅन्डल डाऊन ट्रेंड मध्ये क्रिएट होत असते. डाऊन ट्रेंड मध्ये क्रिएट होत असते. बेरिश मारुबुजू तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये मोठा फॉल येऊ शकतो. मार्केटमध्ये मोठा फॉल येऊ शकतो. यामध्ये 100% सेलर्स असतात. शंभर टक्के सेलर्स असतात. ओके, पॅराग्राफ चेंज करा. या कॅन्डल मध्ये ओपनिंग प्राइस आणि क्लोज प्राइस
क्लोज प्राइस पुढे लिहू नका, ओपनिंग प्राइस लिहा आधी. ओपनिंग प्राइस आणि हाय प्राइस, ओपनिंग प्राइस आणि हाय प्राइस तसेच क्लोज प्राइस आणि लो प्राइस सेम असते. ओपन प्राइस आणि हाय प्राइस सेम असते, तसेच क्लोज प्राइस आणि लो प्राइस सेम असते. हॅलो सर, बोला की. याच्यात ओपनिंग प्राइस आणि लो प्राइस असायला पाहिजे ना? नाही 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 सर, तुम्ही कोण बोलता? हा, बालासाहेब सर, ऐका. ओके, थांबा तुम्ही आता, माईक ऑफ करा. आपण कॅन्डल म्हणजे काय या दरम्यान जे तुम्हाला मी स्पष्टीकरण दिलं होतं की ग्रीन कॅन्डलची ओपनिंग खाली असते, क्लोजिंग वर असते. रेड कॅन्डलची ओपनिंग वर असते, क्लोजिंग खाली असते. तर यावरून ठरवा आता, ज्या ठिकाणी रेड कॅन्डलची ओपनिंग आहे तिथं लो कसा येईल? समजलं का? या पद्धतीनं हा काय वाक्य होतं, ओपनिंग प्राइस आणि हाय प्राइस सेम ठेवून आणि क्लोज प्राइस आणि लो प्राइस सेम ठेवून ही कॅन्डल तयार होत असते. ओके, पुढे घ्या आता. चार्टवर मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर चार्टवर किंवा चार्टच्या मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर ही रेजिस्टन्स वर बनत असेल किंवा टॉपवर बनत असेल, रेजिस्टन्स वर बनत असेल किंवा टॉपवर बनत असेल. सर थोडं परत सांगा ना. ओके, चार्टवर मोठ्या अपट्रेंड रॅली नंतर चार्टच्या रेजिस्टन्स वर किंवा टॉपवर बनत असेल, तर या कॅन्डल नंतर चार्टच्या रेजिस्टन्सवर किंवा टॉपवर बनत असेल, तर या कॅन्डल नंतर मार्केटमध्ये मोठा फॉल येऊ शकतो. मार्केटमध्ये मोठा फॉल येऊ शकतो. कन्फर्मेशन घेणं आवश्यक असतं. कन्फर्मेशन मध्ये अनेक गोष्टी आहेत, तुम्हाला इथे पुढे लक्षात येतील कोणत्या कोणत्या पॉईंट्स घ्यायचं असतं ते. फक्त या कॅन्डलचं वैशिष्ट्य सांगतोय की टॉपवर किंवा रेजिस्टन्सवर जर बनत असेल अपट्रेंड रॅली संपल्यानंतर, टॉपवर अपट्रेंड रॅली नंतर, तर मोठा फॉल येऊ शकतो. तसेच डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्टवर बनत असेल, डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्टवर बनत असेल किंवा बॉटमवर बनत असेल, तर तिथून पुढे वर किंवा मोठ्या डाऊन ट्रेंड रॅली नंतर चार्टच्या सपोर्टवर बनत असेल किंवा बॉटमवर बनत असेल, तर तिथून पुढे डाऊन ट्रेंड रॅली कंटिन्यू राहू शकते. डाऊन ट्रेंड रॅली कंटिन्यू राहू शकते.
ओके, आता ही ड्रॉ करून घ्या. 100% सेलर्स न भरलेली बेरिश मारुबुजू ड्रॉ करून घ्या.